तर नमस्कार मित्रांनो. आज आहे गुरुवार. तर आज पब्लिक हॉलिडे आहे. तर पब्लिक हॉलिडे असल्यामुळे उद्या मार्केटचा ट्रेंड काय आहे किंवा उद्या मार्केट गॅप अप होणार आहे, गॅप डाऊन होणार आहे, याचा आपण एक मार्केट प्रिडिक्शन किंवा एक ॲनालिसिस बोलू शकतो. तो प्री मार्केट ॲनालिसिस आता आपण करणार आहे. तो ॲनालिसिस काय आहे तुम्ही तुम्हाला सांगतो की सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपण जेवढ्या लेवल्स आपल्याला मार्क करता येईल तेवढे आपण लेवल मार्क करू. ठीक आहे. तर सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो, हा बघू शकता आपला हा निफ्टीचा 15 मिनिटचा चार्ट आहे. तो बघू शकता हा एक झोन आहे आपल्याला. हा बघू शकता एक हा रेजिस्टन्स झोन, हा आपण एक मार्क करणार आहे. इथे एक आपल्याला रिजेक्शन भेटलेलं आहे. हा बघा मार्केटने इथून डाऊन साइड आला, अप ट्राय करायचा, ऑल टाइम हाय जो होता तो तोडायचा प्रयत्न केला, पण मार्केटने इथं फॉल बॅक घेतला. सेम आपला 10 तारखेला म्हणजे काल मार्केटने इथून एक रिजेक्शन कॅन्डल बघू शकता. ही एक तुम्ही स्ट्रॉंग रिजेक्शन कॅन्डल आहे. रिजेक्शन कॅन्डल घेतले, मार्केट इथून पुन्हा एकदा फॉल बॅक करायचा प्रयत्न करेल असं आपण प्रिडिक्शन करू शकता. तर तुम्ही बोलत असणार की हा रेजिस्टन्स झोन तुम्ही मार्क करून ठेवा आणि दुसरा सपोर्ट झोन कोणता आहे तो मी तुम्हाला सांगतो, तो तुम्ही मार्क करून घ्यायचा आहे. हा जो झोन आहे आपला, हा एक आता मोठा सपोर्टचं काम करतोय. हा बघा, ठीक आहे. मार्केटने इथे सपोर्ट घेतला, बघू शकता मार्केट इथे सपोर्ट घेतला, अप ट्रेंड गेला, हे तोडला इथे. ठीक आहे. मार्केट इथे सपोर्ट झोनच्या आसपास खेळला, मार्केट इथे अप ट्रेंड गेला. तर आपण एक ॲनालिसिस करू शकतो की मार्केट उद्या जर गॅप अप, गॅप डाऊन किंवा साइडवेज जरी ओपन झालं तर मार्केट इथून ओपन होऊन ऑलमोस्ट ह्या सपोर्टचा म्हणजे आपली लेवल आहे 22,780 ते 22,700 हा झोन आहे. आणि अपसाईडला जर बघितलं असेल तर तुम्ही 22,760 ते 770 थोडंसं 10-20 पॉईंट तुम्ही बफर ठेवून चाला. तर उद्या जर मार्केट गॅप अप ओपन झालं तर हा झोन आहे, ह्या झोनच्या वरती 5 ते 10 मिनिटाचे 1-2 कॅन्डल जरी सस्टेन झाल्या तर तुम्ही अपसाईडला ट्रेड इनिशिएट करू शकता, बाय साईडला जाऊ शकता. तर सेल साईड आपण ट्रेड कधी इनिशिएट करायचं आहे, तर बघू शकता मार्केट जर इथे साइडवेज म्हणजे फ्लॅट ओपन झालं किंवा गॅप डाऊन ओपन झालं तर तुम्हाला थोडा 1-2 कॅन्डलचा वेट करायचा, सस्टेन व्हायचा. आणि जर सस्टेन झाला तर तुम्हाला इथून एक चांगली मुवमेंट रॅली बघायला भेटेल. आणि हा जर मोठा सपोर्ट जर त्याने तोडला तर त्याचा नेक्स्ट जो रेजिस्टन्स, नेक्स्ट जो सपोर्ट आहे तो आहे 22,620च्या आसपास. हा जो आहे हा झोन तुम्ही मार्क करून ठेवा. हे निफ्टीचे थोडेफार लेवल्स आहेत जे आपण मार्क केलेले आहेत. ठीक आहे. हा झाला निफ्टीचा. तर आपण बँक निफ्टीसाठी बघूया. तर बँक निफ्टीच्याकडे जर आपण बघितलं तर बँक निफ्टीचं पण जवळजवळ कंडिशन सेमच आहे. मार्केट ऑल टाइम हायला गेले, हे बघू शकता. एक झोन मार्क करा. मार्केट एक ऑल टाइमच्या हायच्या इथे आहे. इथून पण मार्केटने ऑल टाइम हायच्या इथून रिजेक्शन भेटलाय. इथे पण मार्केटने ऑल टाइम घेतलाय आणि बऱ्यापैकी एक मोठी रिजेक्शन, मोठी बेरिश कॅन्डल आपल्याला बघायला भेटलेली आहे लास्ट 30 मिनिट्समध्ये. तर इथून तुम्हाला रिजेक्शन भेटल्यानंतर ना मार्केटने एक शार्प सेलिंग मुवमेंट येऊ शकते. कारण की आपण अपसाईडला आपण आयडेंटिफाय करू शकत नाही की मार्केट अप ट्रेंड म्हणजे किती वरती जाणार आहे. तर वरचा झोन जो आहे आपल्याला आहे 49,000चा. ठीक आहे. हा झोन आहे आपला तो 49,000च्या आसपास आहे. 49,000च्या वरती जर मार्केट 5-10 मिनिटं होल्ड केला, बघू शकता एक शार्प मुवमेंट आलेली आहे. म्हणजे हे बघू शकता हा सपोर्ट आहे, हा रेजिस्टन्स आहे. तर आपण सपोर्ट जर मार्क करायचा झाला तर आपण एक सिम्पल इथे एक सपोर्ट मार्क करू शकतो. हा सपोर्ट मार्केटने बघू शकता पहिला इथे रेजिस्टन्स फेस केला, रेजिस्टन्स तोडला, ॲज अ सपोर्टचं काम केला. बघू शकता तुम्ही 2-4 कॅन्डल इथे कंटिन्युअसली सपोर्ट घ्यायचा प्रयत्न करतात. तर जोपर्यंत सेल साईडचा सेटअप आहे, जोपर्यंत आपल्याला 48,800च्या खाली ब्रेकआउट भेटत नाहीये तोपर्यंत आपण ट्रेड मध्ये एंट्री करणार नाहीये. ते थोडंसं रिस्की होऊ शकतं कारण की एक्सपायरी नंतर ना उद्या पहिला ट्रेड आहे. तर ऑब्व्हियसली तुम्हाला माहिती आहे की मार्केट बऱ्यापैकी जास्त मुवमेंट नसतात, जास्त कॉन्ट्रॅक्ट बनलेले नसतात आणि बऱ्यापैकी मार्केट साईडवेजच्या बिहेव करतं. ठीक आहे. तर हे थोडे लेवल्स आहेत, हे तुम्ही मार्क करा आणि थोडंसं ओव्हर ट्रेड करायचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. तर अजून एक झोन आहे इथे, तुम्ही जर ट्रेड लाईन जर ड्रॉ केली, ही बघा तुम्ही व्हिडिओच्या नंतर मी पॉज करून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. तर मी व्हिडिओ पॉज करून ठेवतो. व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा जे लेवल्स आहेत ते मार्क करून घ्या. तर हा बघू शकता तुम्ही एक सरळ ट्रेंड लाईन ड्रॉ केलेली आहे बघा. या ट्रेंड लाईनचा जो सपोर्ट बघू शकता, इथे ट्रेंड लाईनचा सपोर्ट घेतला मार्केटने, इथे सपोर्ट घेतला, इथे पण घेतला. मग इथे जर तुम्हाला ब्रेकआउट भेटले, या ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट प्लस ह्याचा ब्रेकआउट, की तुम्ही एक छोटासा स्कॅल्प करू शकता 48,900 पासून 48,800 पर्यंत आसपास. 100 पॉईंटचा एक स्कॅल्प होऊ शकते, 40-50 पॉईंटची, पण थोडा रिस्की होऊ शकतो.
तर बेसिकली हाच जे आपले सपोर्ट अँड रेजिस्टन्स होते आणि मार्केट उद्या काय बिहेव करेल त्यासाठी एक लेवल्स मार्क केलेले आहेत. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.